आता सकाळ सकाळी पिल्लू पिते दूध. कसं दोन्ही पायाच्या मध्ये थांबले गाईच्या खाली. आहेच तेवढं बारीक. आता त्याला स्वतः पीस. अरे माग लयच लहान आहे ते, काही कळत नाही त्याला. तसा हरण्या तर हुशार होता, ही जरा येडीच आहे. लक्षात बसत नाही त्याच्या लवकर. गायला आपण दूध काढण्यासाठी बाहेर घेतो बरं का, नाहीतर तर मग तिची जागा तिकडे गायात असते. ह्याला बाद झालं बरं का दूध पिऊन. आता पित नाही ते, कंटाळा. त्याला एका साडाचं पण दूध सरत नाही आणखीन. त्याला आता तर कंटाळा होता. हे काय कंटाळाच. पिकी बाबा नको नका तर राहू दे. तर हे पे बरं इकडचं. लाली चल पळ पळ तिकडे. तर मित्रांनो आता 4 वाजलेत. तर आता मोबाईलला चार्जिंगच नव्हते, थोडा लाईटचा प्रॉब्लेम होता ना. सकाळी लाईट गेली ते, त्याच्यानंतर लाईटच आली नाही. तर हे जनावरं दुपारच्याला आणले होते इथं. तर आताच चरायला सुटणार आहेत हे जनावरं. बाकी दर्शनला खायला टाकायचे. बैल मी मकाच्या शेतात बांधलेले, तिकडे त्यांना घास वगैरे टाकलेला आहे. गंगूबाई तर लाली मोकळीच आहे, लालीला बांधच नाही, बाकी सगळे बांधलेत. तर लाली आत्ता बाहेर आलते, कारण का आता चरायला जायचा टाईम झाले ना, तर त्याच्यामुळे ती बिचारी बाहेर आलती. आत्ता मध्ये लावली, मोकळी थांबते ती. आत्ता एक 5-10 मिनटं त्यांना चरायला सोडायचे ना, तर त्याच्यामुळे तोपर्यंत ती मोकळी थांबते. आता बैल पाण्यावर आणलेत. दिवसभर म्हणजे थोडीशी सावली आणि थोडं सोनं असं होतं ना, तर ते पाणी पिणार आहेत. पण झाडाखाली गरमी होत नाही बैलाला, थोडं ऊन असेल तरी.